नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मंडळी, आज आहे आपल्या निवतीमधला दुसरा दिवस. तर मंडळी, गावी राहायचं सुख हेच असतं की इकडे पहाटे उठण्यासाठी कोणताही अलार्म लावायची गरज नसते. पक्ष्यांच्या आवाजाने कधी आपले डोळे उघडतात हेच कळत नाही. तर मंडळी, काल रात्रीच ठरवलं होतं की आज सकाळी लवकर उठून जायचं बीचवरती. आता वाजले सकाळचे 9 आणि आपण आता आलोय बीचला. निवती बीचला आपण आहोत आता. काल संध्याकाळी येऊन गेलो इकडे, पण तेव्हा सगळं बंद झालेलं. म्हणजे इकडे बोटिंग असते किंवा तुम्हाला माहीत असेलच, इकडे म्हातारची चूळ ही पण फेमस आहे, आणि लाईट हाऊस. आता आपण आलो आहोत निवती बीचला. पूर्ण बीच एम्प्टी आहे. तेव्हा दिसतं तुम्हाला, तिकडे म्हातारची चूळ असते आणि तिकडे एक छोटंसं तुम्हाला दिसत असेल लाईट हाऊस आहे तिकडे. पण दृश्य, हे नजारे क्या मस्त आहेत यार, भारी. आणि या समुद्रामध्ये डॉल्फिन पण आहेत. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा आपण त्या व्हिडिओमध्ये घेऊच. या व्हिडिओमध्ये आपण काय बोटिंग वगैरे काय करत नाही. मस्तच. तर मंडळी, आता आपण बघूया आपण कुठे राहिलो, आपलं होमस्टेचं नाव काय होतं आणि तिकडची प्राईस काय होती. तर मंडळी, आता आपण बघूया आपले होमस्टे. आपल्या होमस्टेचं नाव होतं भद्रकाली होमस्टे. तर मंडळी, मी आलेलो माझ्या फॅमिलीसोबत आणि आम्हाला पाहिजे होती 2 बेडची रूम. तर मंडळी, इकडच्या रूम एवढ्या मस्त होत्या, तुम्ही बघालच. कौलारू घर, आणि इकडे हा एक सिंगल बेड, आणि पुढे गेल्यावरती हा एक दुसरा बेड, आणि पूर्ण कौलारू घर होतं. इकडचे वॉशरूम पण एकदम चांगले होते, आणि तिकडचं सर्व्हिसही मस्त होती. तर मंडळी, जर तुम्ही निवती बीचला आलातच तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही या होमस्टेला नक्कीच व्हिजिट करा आणि एकदा इकडे राहून बघा. हे कोणतं प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो आहे की माझ्या एक्सपिरियन्सने.
बघितल्यानंतर मनात विचार आला की थोडी आजूबाजूची आपण परिसर एक्सप्लोर करू. तर चला फिरूया. होमस्टेप्रमाणे ते आजूबाजूचा परिसर व आजूबाजूचं गाव हेही मस्त होतं. होमस्टेचा परिसर फिरल्यानंतर आता वेळ होती थोडं फ्रेश व्हायची, थोडं विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर वेळ होती आपली जेवणाची. जेवणासाठी आपण आलो होतो औदुंबर महापुरुष खानावळ. तर मंडळी इकडे एक फॅमिली आहे, तर ते खानावळ चालवतात. खरा बिझनेस कसा करावा हे आपण या गाववाल्यांकडूनच शिकावं. इकडचं जेवण एवढं चविष्ट होतं आणि आज होती संकष्टी. संकष्टी होती तर मोदक तर खायला पाहिजेच. जेवणप्रमाणे मोदकही इकडचे खूप चविष्ट आणि मस्त होते. आज होता आपला निवतीमधला हा शेवटचा दिवस आणि गावातलाही आजचा आपला शेवटचा दिवस. तर आज आपल्याला करायचं होतं मुंबईचा परतीचा प्रवास. पण त्याच्या अगोदर आपण जाणार होतो सातेरी देवीच्या मंदिरात, जे आहे वेतोरेमध्ये. तर मंडळी चला फिरूया. गावावरून परतीचा प्रवास सुरू पण करायचा होता आणि अजूनही आपलं लालपरीचं दर्शन झालं आणि असा विचार करत होतो तेवढ्यातच आपल्यासमोर आपली लालपरी आली. तर मंडळी आता आपण आलो आहोत श्री सातेरी देवी मंदिर वेतोरेला. तर मंडळी हे मंदिर कुडाळ वेंगुर्ले रोडच्या इथे देऊळवाडी गावाच्यात बसलेलं आहे. तर मंडळी असं म्हणणं आहे की सातेरी देवीच्या दर्शनाच्या आधी इकडे एक विहीर असते, तिकडे आंघोळ करायची असते. असं कंपल्सरी नाही, पण असं म्हणणं आहे की त्या विहिरीमध्ये त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केली
की जे काय रोग वगैरे असतात ते सगळे दूर होतात. हे बघा इथे विहीर आहे. इकडे मंडळी लेडीज लोकांसाठी वेगळे बाथरूम्स देखील बांधले आहेत. जर कोणत्या लेडीज लोकांना इथे आंघोळ करायची असेल या पाण्याने तर त्याची सोय देखील इकडे केलेली आहे. मंडळी आता आपण विहिरीवरती जरासं पाणी अंगावर शिंपडून घेऊन आता आपण चाललो देवळामध्ये. तर असं म्हणणं आहे की विहिरीतून 5 कळशी किंवा 5 वेळा तुम्ही पाणी घेऊन ते अंगावर घ्यायचं, ज्याने तुम्हाला कोणतेही रोग वगैरे लागत नाहीत किंवा ज्यांना पुन्हा रोग काही असतील तर त्यांचे रोग, स्किनचे रोग ते सगळे दूर होतात. सगळी देवीची कृपा आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला होतं हे विठोबा बाबांचं मंदिर. विठोबा बाबा हे पूर्ण गावाचे रक्षण करत असत. देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो स्टेशनसाठी आणि मग कुडाळ स्टेशनच्या जवळच आम्ही दुपारच्या जेवणासाठी आम्ही थांबलो होतो हॉटेल सत्कारला. आम्ही ऐकलं होतं कुडाळ स्टेशन जवळ असलं हे सत्कार हॉटेल हे खूप फेमस आहे, तर म्हटलं जाता जाता इकडे चव तर घेतलीच पाहिजे, म्हणून आम्ही दुपारी जेवणासाठी आलो होतो इकडे. जसं ऐकलं त्याचप्रमाणे इकडचं जेवण खूप चविष्ट आणि सात्विक होतं. तर म्हणजे जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो तो स्टेशनला. कुडाळ स्टेशनवरनं आपल्याला करायचा होता परतीचा प्रवास. आपली ट्रेन होती 4:45ची जनशताब्दी एक्सप्रेस.
तर मंडळी आता आपली ट्रेन आली आहे. काळजावर दगड ठेवून आपण गावाला बाय बोलत आता आपण आपला परतीचा प्रवास चालू करत आहोत. तर मंडळी असंच भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या सहलीमध्ये. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, येतो. बाय.